बाळांनो, पुढला प्रश्न नंबर 7 दिलेला आहे. त्यामध्ये आता काय दिले बा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. प्रश्नात दिलेली माहिती पूर्णपणे फिगरमध्ये भरायची आणि विचार करायचा की त्या ट्रायंगलमध्ये, त्या फिगरमध्ये कोणता थेरम बसू शकतो. सोडवण्यासाठी आपण काही लहान मुलं एकमेकांना कोडी सांगत असतात बा, आणि कोड शोधण्यासाठी तुम्ही धडपड चालू असते. त्या पद्धतीनं गणित एक पद्धतीचं कोडच असतं बाळा. तर आपल्याला ते मार्ग दिलेले असतात, म्हणजेच थेरम दिलेले असतात, फॉर्म्युला दिलेले असतात, तिथून आपल्याला जायचं असतं बाळा. तर आता आपण इन ट्रायंगल EFD angle F is equal to 90, FG is perpendicular ED, GD is equal to 8, FG is equal to 12. Then find the length of EG, EF and FD. ह्या 3 लेंथ काढायचे. एक नंबरला आपल्याला पायथागोरसनं आपल्याला इथं जाता येते, किंवा जॉमेट्रिक मीननं तुम्ही इथं जाऊ शकताय. ह्या 2 सेगमेंटवरून इकडं पायथागोरसनं तुम्ही जाऊ शकताय. कोणत्याही मार्गे चला बाळा. ओके, आता आपण सोल्युशनमध्ये जॉमेट्रिक मीन वापरायचं. आता जॉमेट्रिक मीन जर वापरायचा असेल तर पहिल्यापासून त्याची माहिती द्यायची बाळा. कोणताही थेरम घ्यायचा असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला दिल्याशिवाय थेरम घेता येत नाही, फॉर्म्युला घेता येत नाही. एक नंबरला काय करू आपण, ट्रायंगल EFD, इन ट्रायंगल मोठा ट्रायंगल EFD, अँगल F is equal to 19 right angle triangle, segment FG is a perpendicular hypotenuse ED, therefore by geometric mean FG square is equal to EG into GD. FG square means 12 square, EG माहित नाही बा, into GD 8, 12 44 भागिले 8 EG. आठ न अगदी साधा भागाला 8 एके 8, 9 10 11 12 13 14 6 राहिलं आणि 8 64, 18 44 म्हणजे आपल्याला इथं 18 लेंथ मिळाली बाय पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल एक लहानसा ट्रायंगल काढतो, पण ट्रायंगल काढतो बघा. EFG 12 18, इन ट्रायंगल EGF angle G is equal to 90 by Pythagoras theorem. Pythagoras theorem, EF square is equal to EG square plus GF square. 18 square plus 12 square, 18 चा वर्ग 88 64, 8 दूनी 16, 16 6 22, 1 चा वर्ग 1 आणि 2 324.
144 EF square. EF square is equal to bears 8 6 4 EF taking square root on both sides means स्क्वेअर रूट मध्ये जाणार बाळा. आता याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं. आता बाळा बोर्डाच्या परीक्षेला इथं थांबायचं नाही, लगेच ह्याचं फॅक्टर पाडा. बे तुनी बे त्रिक बे चौक 8 बे न बे कब्बे बे कब्बे बे 7 14 7 8 9 3 भागावा 3 त्रिक 9 10 11 3 9 बे 27 3 1 3 3 त्रिक 9 13 म्हणजे 3 त्रिक 9 9 चौक 36 36 तेरे. EF is equal to 6 root 13. Okay. बाण पुढला ट्रायंगल पलीकडच्या बाजूचा घ्या बाळा. F G8 D and 12 in triangle FGD angle G is equal to 90 degree. FD square is equal to FG square plus GD square. 12 plus 8 taking square root on both sides. बाळ याचं फॅक्टर पाडा. आता ज्या पद्धतीने फॅक्टर पाडलं बे बे 0 बे चौक 8 बे पंचे बे दोन्ही 4 बे सक 12 बे बे 13 13 हा प्राइम नंबर आहे बाळ. root 13 आन्सर लिहिताना बाळ काय लिहिणार तुम्ही आता. EG is equal to 18 EF is equal to 6 root 13 आणि FD is equal to 4 root 13 सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही. हाय असं थांबलं की तुम्हाला पूर्णपणे मार्क्स मिळतात बाळांनो बोर्डाच्या परीक्षेला. बिलकुल अगदी लिखाण भरपूर ठेवा बाळांनो. ओके, थँक्यू. बाळ प्रश्न नंबर 8 आपल्याला काय दिलाय बघा. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. फाइंड द डायगोनल, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. एक रेक्टँगल दिलेला आपल्याला. त्या रेक्टँगल मध्ये
35 and 12 find the length of diagonal in a rectangle. In a rectangle by Pythagoras theorem. बाय पायथागोरस थेरमला काय करणार, डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर प्लस breadth square. Length square means 35 plus 12 square diagonal square taking square root on both sides. बाण याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे. फॅक्टर मिळतात का बघा. दोन भाग जर नाही गेला तर बाळा दोनच्या पट्टीतील दोनच्या पाड्यातील कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. 3 भाग जातोय का बघा, 3 इथं भाग जातो इथं जात नाही, म्हणजे 3च्या पट्टीतील कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. आता प्राईम नंबरनंच भाग घालवायचा बघा. प्राईम नंबर 13 भाग जातोय का बघा आपण. 13 एके 13, 13 दुनी 5 नाही, 7 न जातोय का बघा. 7 एके 7, 8 9 10 11 12 13 6, 7 90 63, 3 राहिलं 63 64 65 66, 7 5 35, 7 नाही 9 ना 11 बघा. 11 एके 11 12 13 2, 11 दुनी 22 23 24 25 26 4, 11 नाही 13 नाही, म्हणजे बाळांनो आपल्याला स्क्वेअर रूट इथंच थांबावं लागेल. नसेल 3 चौक 12 25 अधिक 144 9 6 3 आणि 1 बरोबर आहे. आणि गणित एकदा चेक करूया आपण बाळा. डायमेन्शन जर बाळा चुकलं तर आपल्याला उत्तर येणार नाही. स्क्वेअर रूट प्राईम नंबर अजून एकदा बघा बाळा पूर्णपणे आहे. 5 12 13 पायथागोरस ट्रिपलेट. आता आपण काय करूया, 1000च्या वर 30चा वर्ग किती, 30 40चा वर्ग 40 आणि 30च्या मध्ये. आता युनिट प्लेसला किती आहे तर 9 आहे. मग कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक युनिट प्लेसला 9 येईल बघा. 3 त्रिक 9 7 7 49. एक तर आपल्याला 33 किंवा 37चाच वर्ग मिळेल, अन्यथा गणित आहे असं थांबणार बघा. 33चा वर्ग 10 89, त्याच्या पुढं म्हणजे 7 7 49, 6 7 42 43 44 45 46 4, 3चा वर्ग 9 9 4 13,
13 करेक्ट उत्तर आलं बाळांनो 37 सेंटीमीटर डायगोनल. ओके, मग आता शेवटला उत्तर काय देणार तिथं? द लेंथ ऑफ डायगोनल, द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज length of diagonal of a rectangle is 37 centimeter. Okay बाळांनो, thank you. बाळांनो, आता आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे क्वेश्चन नंबर 9 जो दिलेला आहे, इन फिगर m इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR and angle PRQ is 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. बाळांनो, आता आपल्याला इथं काय करावं लागणार आहे बघा. मिड पॉइंट दिलाय म्हणजे अपोलोनियस घ्यावं लागेल. आणि आता अपोलोनियस आपल्याला नवीन सिलेबसमध्ये आपल्याला कोरोना निमित्त वगळण्यात आलेला आहे थेरम, त्याचा यूज न करता हे गणित सोडवायचं आहे. तर आता हे गणित कसं सोडवून देतो काळजीपूर्वक लक्ष ठेवा. भरपूर मार्ग असतात बाळा, फक्त आपल्याला प्रॅक्टिस केलं पाहिजे. आपण पहिल्यांदा काय करूया, PQ स्क्वेअर पाहिजे नाही तो शेवटला ठेवूया. PM पाहिजे, PM स्क्वेअर पाहिजे तर हा PM घ्या पहिल्यांदा. मग PM चा स्क्वेअर पाहिजे असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल अलीकडचा ट्रायंगल PRM, अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. बाळा R 90 असेल तर बाय पायथागोरस थेरम in triangle PRM, Pythagoras theorem PM square is equal to PR square plus RM square. आता आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. PM पाहिजे आहे, PR पाहिजे, RM नको आहे. RM नको आहे ना, तो बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवायचा असतो कायम. राहिलेल्यांचं पक्षांतर करा. PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर RM स्क्वेअर नंबर 1. आता मोठा फिगर घ्या म्हणजे आपल्याला PQ स्क्वेअर मिळेल. Q P R M इन ट्रायंगल PRQ, in triangle PRQ, angle PRQ is equal to 90 degree. By Pythagoras theorem, PQ square is equal to PR square प्लस RQ स्क्वेअर. PR पाहिजे आहे, PR स्क्वेअर तसाच ठेवा प्लस RQ स्क्वेअर. आता RQ स्क्वेअर आपल्याला नको आहे. मग RQ म्हणजे काय, तर या RM ची दुप्पट. गिवरीजन M इज मिड पॉइंट ऑफ RQ, म्हणजे याची दुप्पट केली की आपल्याला RQ मिळणार. M इज मिड पॉइंट, मग 2 RM RQ चा वर्ग म्हणजेच RM च्या दुपटीचा वर्ग. गिवरीजन M इज
पॉईंट दिला बाळा, PR स्क्वेअर PQ स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर PQ स्क्वेअर PR स्क्वेअर 4 इंटू RM स्क्वेअर, RM चा वर्ग म्हणजेच काय, PM PR आज गुणलं 4 PM स्क्वेअर मायनस 4 PR स्क्वेअर 4 PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर 4 वेळा आहे, PR स्क्वेअर 1 वेळा आहे, 3 वेळा राहिला बाळा, इज इक्वल टू PQ स्क्वेअर. ओके, व्यवस्थित बाळा हे गणिताचं प्रॅक्टिस भरपूर करा, काही टेक्निक लक्षात राहतील बाळा. ओके, थँक्यू बाळा. IMP प्रश्न दिलेला आपल्याला, ह्यात फक्त डायमेन्शन बदलतील आणि परीक्षेला विचारतील. अतिशय चांगला प्रश्न दिलेला आहे बाळा, काळजीपूर्वक ऐका. वॉल्स मीन्स भिंत. वॉल्स ऑफ 2 buildings on either side of a street are parallel to each other. एक दोन भिंती आहेत. ह्या हॉलमध्ये हा रस्ता जर घेतला तर ह्या साईडला एक भिंत दिसते, ह्या साईडला एक भिंत दिसते. मग ही भिंत एका बिल्डिंगची आहे, ही भिंत एका बिल्डिंगची आहे, आणि हा काय आहे, रस्ता दिला आहे स्ट्रीट, STREET. स्ट्रीट मीन्स रोड. रोडच्या आयदर साईडला दोन वॉल दिलेले आहेत. each other. A ladder 5.8 मीटर लॉंग. त्या लॅडर, आता लॅडर म्हणजे शिडी, काय लॅडर म्हणजे शिडी, त्याची लेंथ किती दिली आहे, 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स. ती कुठे ठेवलेली आहे बाळा, तर रस्त्यावर ठेवलेलं आहे. प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडोज ऑफ अ बिल्डिंग. एका बिल्डिंगच्या वरच्या टोकाला जी विंडोज दिलेले आहे, बिल्डिंगची विंडोज दिलेले आहे, तिथं वरचं टोक आहे, तर बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर लॉंग. म्हणजे आपल्याला ती शिडी इथं रस्त्यावर ठेवली आणि ह्या वरच्या शिडीपर्यंत आपल्याला विंडोजपर्यंत जाण्यासाठी शिडी काय केली, लावलेले आहे. आणि त्या विंडोजमधून आत पाणी आलेलं आहे आणि विंडोजमधून काय करायचं आहे, आतल्या माणसांना खाऊ द्यायचं आहे. पुन्हा काय केलं, ती शिडी अलीकडून उचलली आणि पलीकडे टाकलेले आहे बा. टर्निंग द लॅडर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. टर्निंग द अदर म्हणजे पुन्हा काय केला, तिचा टर्न मारला, जो बेस आहे तो हलवलेला नाही, तिथंच ठेवलेला आहे, फक्त शिस्तीत उचलून पलीकडच्या साईडला टाकले, रस्त्याच्या पलीकडच्या बिल्डिंगला. इट्स टॉप टचेस द विंडोज ऑफ द अदर बिल्डिंग ॲट अ हाईट 4.2 मीटर वरच्या बिल्डिंग. इथं काय झालेलं आपल्याला, त्या विंडोजपर्यंत गेलेले आहे. फाइंड द विड्थ ऑफ द रोड स्ट्रीट. विड्थ ऑफ द स्ट्रीट म्हणजे त्या रोडची रुंदी काढा. आता बाळा जर ही रुंदी काढायची असेल तर आपल्याला इथं आलं पाहिजे पायथागोरस, पुन्हा इथं आलं पाहिजे पायथागोरस. गणित संपलं बाळा. आता आपण काय करूया बाळा, लेट AC and CE represent two ladders. Let AC and CE, EC म्हटलं तर चालतंय, रिप्रेझेंट द लॅडर. म्हणजे त्या लॅडर म्हणजे शिडीने दर्शवलेले आहे. AC इज इक्वल टू 5.8 मीटर लॅडरची लांबी दिली. अँड A and E आर 2 windows
are two windows and BD is width of the street. Therefore AB is equal to, म्हणजे आता विंडो आणि बेस पासून हाईट किती आहे 4 and D is equal to 4.2 मीटर. इन ट्रायंगल अलीकडचे एक ट्रायंगल घ्या बाळा ABC. इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90. Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. AC square 5.8, AB square plus BC square. आता 5.8 चा वर्ग 68 8 80 780 5 चा वर्ग 25 25 8 33 इज इक्वल टू 16 प्लस BC स्क्वेअर. 16 ला मायनस या दोघांची वजाबाकी व्यक्त करूया आपण. सहा 7 8 9 10 11 12 13 7 4 1 17 64 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता 17 64 चा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला. युनिट प्लेसला किती आलं पाहिजे तर 4 आला पाहिजे. कुठल्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येते बघायचं मला. 2 चा वर्ग 4 आणि 88 64. एक तर त्या दोन संख्या अशा असल्या पाहिजेत की त्यांच्या युनिट प्लेसला 2 किंवा 8 असलं पाहिजे. 2 म्हणजे 12 घ्या 18 घ्या 22 घ्या 28 घ्या. आता समजा 1000 च्या वर 1700 18 चा वर्ग करूया आपण मला. 88 64 8 दूनी 16 17 16 22 1 चा वर्ग 1 2 3 18 चा वर्ग 324 28 म्हणजे 300 किती संख्या घ्यायला लागेल बघा. आता आपल्याला विचारच करायचा. 28 घ्या 28 38 88 64 साई 88 49 50 51 52 53 54 3 त्रिकन 9 14 17 पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला आलं पाहिजे कुठं 42 चा वर्ग. 2 चा वर्ग 4 2 दूनी 4 4 चौक 16 7 4 1 4 चा वर्ग 16 1 17 64 42 म्हणजेच 4.2 मीटर. ज्या काही टेक्निक्स दिलेल्या आहेत त्या टेक्निक्स ज्या आहेत याचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे बाळा. नाहीतर वेळ खाऊ गणित होतं बाळा. आता BC ची लांबी काढली. आता काय करायचं CD ची लांबी काढायची. आता CD ची लांबी काढण्यासाठी काय करायचं पलीकडचा ट्रायंगल घ्यायचा पूर्णपणे. आता इथं आणि बाळा ह्या पद्धतीची गणित CBSE पॅटर्नची गणित वगैरे बघा. मी तुम्हाला होमवर्क वगैरे देतो. तुम्ही जर नाही अभ्यास केला तर आणि प्रॅक्टिस करा बाळा. पुरेपूर अभ्यास प्रॅक्टिस पाहिजे आहे. अभ्यास नसेल
तर बाळांनो असंच. बाळांनो आता आपण काय करूया, पलीकडचा ट्रायंगल घेऊया. कोणता ट्रायंगल घ्यायचा सांगा. इन ट्रायंगल CDE अँगल T इज इक्वल टू 90 डिग्री. D इज इक्वल टू 90 घेतल्यानंतर बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम C स्क्वेअर AD स्क्वेअर 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे बाळा. 4.2 स्क्वेअर 88 64 8 10 80 780 5 5 25 33 इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस 42 चा वर्ग 2 चा वर्ग 4 सर्वांचा गुणाकार 4 2 दूनी 4 4 चौक 16 पॉइंट 4 चा वर्ग 16 आणि 17 पक्षांतर केलं 33 64 वजा 17 64 बरोबर CD स्क्वेअर. 64 ला 64 गेला 7 7 12 आणि 13 4 1 16 CD स्क्वेअर CD is equal to 4 मीटर. BD is equal to BC plus CD 4.2 मीटर plus 4 मीटर is equal to 8.2 मीटर. काय विचारले, फाइंड द विड्थ width of